एक काळ असा होता की माझ्या आयुष्याला कोणतीच दिशा नव्हती आणि आयुष्यात मी फ्युचरमध्ये काय करेल याची मला कोणत्याही प्रकारची कल्पना नव्हती. डोक्यामध्ये प्रश्नांचा काहूर माजला होता आणि डोळ्यासमोर फक्त आणि फक्त अंधार होता. नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. एपिसोड नंबर 1, माझ्या आयुष्याचा आनंददायी प्रवास. आत्ता तो आनंददायी वाटतोय, पण खरंच तो आनंददायी होता का? खूप वाईट काळ पाहिला आहे माझ्या आयुष्यात मी. तुम्हाला माझ्या आयुष्याची जर्नी पाहायला आवडेल का, ऐकायला आवडेल का? नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चला मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करते. माझं रुटीन दाखवते. सुरुवातीला 8-10 दिवस गावाला गेलो होतो, त्यामुळे ब्लॉग शूट करणं जमलं नाही आणि केलेले ब्लॉग पोस्ट करणंसुद्धा जमलेलं नाही. काल रात्री गावावरून आलो, त्यामुळे आज उठायला उशीर झालेला आहे. साधारणतः 10 वाजलेत उठायला आणि घरामध्ये अजूनही पसारा आहे. घर अजून तितकं सेटल नाही झालेलं. त्यातच मी हळूहळू एक पार्सल ऑर्डर करते मिशोवरून. तर हा एक स्टूल मी मिशोवरून मागवलेला आहे. सकाळी सकाळीच पार्सल घेतलं. नरेंद्रांना म्हटलं जोडून बघा आणि स्ट्रॉंग आहे का, ॲटलिस्ट 2 किलो मातीची कुंडी त्यावरती बसेल का, बॅलन्स करेल का ते चेक करा. तर मी हा कुठे ठेवणार आहे ते तुम्हाला पुढे व्लॉगमध्ये सांगतेच. कामाला सुरुवात केली. घरातलं सगळं आवरलं. आज स्वयंपाकाला फक्त खिचडी बनवलेली आहे, कारण प्रवास झालेला आहे आणि काही फारसं खाण्याची इच्छा नव्हती. आणि ही एक साडी आहे ज्याला माझ्याकडनंच उलटा फॉल लावला गेला होता साधारणतः दिवाळीच्या सीझनमध्ये, आणि ती साडी रिटर्न आली होती. तर त्याचा एक साईडचा फॉल काढून मी आपल्या रेग्युलर प्रमाणे लावून दिलेला आहे. त्यानंतर अगदी दुपार झाली, जेवणं वगैरे झाली. त्यानंतर म्हटलं चला आज रिकामं बसण्यापेक्षा ही साडी आहे आणि हे ब्लाऊज आहे हे पूर्ण करायचं आहे, आणि त्याचबरोबर मला याचं शूटसुद्धा करायचं होतं. तुमच्याशी सुद्धा शेअर करायचे असतात कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ. आणि सुरुवात केली. सगळ्यात अगोदर ब्लाऊजचं पीस कट केलं. झालं का इथे, मला आधी वाटलं होतं की गुलाबी कलरची साडी आहे तर रनिंग ब्लाऊज असेल, फक्त पदर वेगळा असेल, त्यामुळे मी गुलाबी कलरचं अस्तर इथे काढलं होतं. पण नंतर लक्षात आलं की अरे पीस तर वेगळ्या कलरचा आहे. आता काय करू? नरेंद्रांना म्हटलं जा अस्तर घेऊन या, कारण ह्या कलरचं अस्तर तरी माझ्याकडे नाही आहे. एक अस्तर होतं, ते चेक केलं तर ते खूप लाईट होतं आणि मग ब्लाऊज पीसचा पूर्ण कलर चेंज झाला असता. फॉल आणलेला होता, मग फॉल धुवून घेतला, इस्त्री करून घेतला आणि अगोदर फॉल लावून घेतला साडीला. हातशिलाई पण मीच करणार होते, त्यामुळे मग मी पटापट हातशिलाई करायला घेतली आणि नंतर मग ब्लाऊजचा अस्तर नरेंद्रांनी आणून दिला, ब्लाऊज कटिंगला घेतला. ब्लाऊजचं फायनल लुक तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी पाहायला मिळेल. खूप सुंदर फिटिंग झालं आणि कस्टमरलाही खूप आवडलं. आता मी माझ्या आयुष्याची सुरुवात कशी केली. खरंच वाटलं नव्हतं आयुष्यामध्ये मी कधी टेलर बनेल, फॅशन डिझायनर बनेल आणि ते बनून घरातूनच छान अशी स्वतःच्या पायावर उभी राहील, स्वतःचा चांगला व्यवसाय रन करेल आणि सगळ्यांना माझ्यावरती खरंच प्राऊड फील होईल. कारण मी एक अशी व्यक्ती होते की कोणालाच वाटलं नव्हतं की आयुष्यामध्ये स्ट्रगल करणं हे हिचं काम नाही आहे. आपण म्हणतो ना, परिस्थिती माणसाला सगळं काही शिकवते. चला 2012पासून सुरुवात करते. मी एक घरामध्ये माहेरी लाडामध्ये वाढलेली मुलगी की जिच्या खूप छोटी छोटी स्वप्नं होती. छान लग्न करायचं, छान संसार थाटायचा. आणि 2012मध्ये माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. त्यानंतर जॉब करायचा होता, पण त्यातच एका व्यक्तीच्या म्हणजे नरेंद्रच्या प्रेमात पडले. लगेच लग्न नव्हतं करायचं, पण काही परिस्थितीमुळे लवकर लग्न करावं लागलं. ग्रॅज्युएशन झालं, लगेच लग्न केलं, सासरी गेले. सासरी गेल्यानंतर स्वतःची खरी लायकी समजली. हो, मी लायकीच म्हणेल. कारण काय असतं, आपण आईवडिलांच्या छत्राखाली जेव्हा राहत असतो ना, तेव्हा आपण प्रोटेक्टेड असतो. पण जेव्हा आपण नवऱ्याच्या घरी जातो तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी माहितीच नसतात की खरंच एवढा स्ट्रगल असतो आयुष्यामध्ये असतो. आणि आता तुम्ही सगळेजणी ह्या गोष्टीमधून गेलेलाच आहात. काही माझ्या खूप मैत्रिणी आहेत की ज्यांचं अजून लग्न झालेलं नाही आहे, पण काही मैत्रिणी आहेत की ज्यांनी हे सगळं अनुभवलेलं असेल. मीही अनुभवलं. त्यानंतर ओम झाला. 2013मध्ये ओम झाला, डिसेंबरमध्ये.
आईसुद्धा झाले लवकर. 2012मध्ये लग्न झालं. लग्न झाल्यानंतर सुनेची जबाबदारी आली. सुनेच्या जबाबदारीबरोबर लगेचच आईचीसुद्धा जबाबदारी आली. 2 जबाबदाऱ्या एकत्र पार पडताना थोडीशी दमछाक होत होती. झाली, आयुष्याला सुरुवात झाली. त्याच्यामध्ये वेळ कसा जात होता ते कळत नव्हतं. छान आयुष्य चालू होतं. त्याच्या सगळ्या गोष्टी अनुभवत होतो. ओम 2 वर्षाचा झाला. असं वाटलं की अरे मी फक्त चूल आणि मूल करण्यासाठी जन्माला आली आहे का? आणि खरा क्लिक तिथून झालं. पुढे मी काय केलं हे नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगेल. ओम 2 वर्षाचा झाल्यानंतर मी घराबाहेर पडले. कशी पडले, कशासाठी पडले, मला काय वाटलं आणि तिथून पुढे माझ्या आयुष्याला खरी सुरुवात झाली. सो हा पाहू शकता तुम्ही, मी हा ब्लाऊज पूर्ण केला आहे आणि हे आहे ब्लाऊजचं फायनल लूक आणि हा आहे रूमचा पसारा. आता हा सगळा मला आवरायचा आहे, पण तुम्ही ब्लाऊजचं फायनल लूक बघून घ्या. ब्लाऊजच्या कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी यूट्यूबला शेअर केला आणि कस्टमरनी मला घालून दाखवला ब्लाऊज आणि हे कस्टमरच्या ब्लाऊजचं बॉडीवरचं फायनल लूक आहे. आता ब्लाऊज पीस थोडं पातळ असल्यामुळे थोडाफार तर त्याच्यामध्ये क्रीज आलेल्या आहेत आणि कस्टमरला हा ब्लाऊज प्रचंड आवडला. शिलाई मी 700 रुपये घेतली विथ पॅडेड आणि कस्टमरनी पण हसत हसत दिली, कारण ब्लाऊजची फिटिंग त्यांना प्रचंड आवडली. मागे जेवढा ओपन असायला हवा आहे तेवढा ओपन राहिलेला आहे. चला आता स्वयंपाकाची तयारी करूया, पण त्याआधी मी जे सकाळी स्टूल मिशोवरून ते मी ह्यासाठी मागवलं होतं. तर हे माझं मनी प्लांट आहे आणि वास्तुशास्त्रानुसार आग्नेय कोपऱ्यात हे असायला हवं. त्यासाठी मग मी विचार केला की कसं ठेवायचं बरं. मिशोवरती मी हा स्टूल खूप दिवसापासून पाहिला होता आणि हे माझं मनी प्लांट मला बाहेर ठेवायचं नव्हतं, बाल्कनीमध्ये घरातच ठेवायचं होतं. सो सुंदर असं हे मनी प्लांट माझं इथं बसलेलं आहे. खूप आनंद होतो. त्यानंतर देवाला दिवा लावला आणि स्वयंपाकाची तयारी केली. आज स्वयंपाकामध्ये फार काही करायचं नव्हतं, पण सुरुवात केली. नरेंद्र मला बऱ्याचदा स्वयंपाकामध्ये मदत करतात आणि त्यांच्या मदतीशिवाय खरंच मी अपूर्ण आहे. दुपारी जेवणाची भांडी होती. किचन ओट्यावर बराच पसारा होता की तो पहिला आवरल्याशिवाय मला स्वयंपाक करण्यासाठी काहीच सुचत नाही. फटाफट तो आवरून घेतला. छान असं किचन क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर आता कुकर लावते. पहिला 2 डाळी एकत्र करून वरणाचा कुकर लावला आणि नंतर भात मी शक्यतो कुकरमध्ये नाही शिजवत, कारण मला कुकरमधला भात आवडत नाही. मी जेव्हा शक्य होईल तेवढं पातेल्यात शिजवते. जर वेळ असेल तर पातेल्यात शिजवते आणि वेळ कमी असेल तरच कुकरला लावते, कारण आता तुम्हाला माहिती आहे माझं आयुष्य कसं आहे. घड्याळ्याच्या काट्यावरती मी चालते. सकाळी पीठ मळून ठेवलेलं होतं, त्याच्यात चपात्या करून घेतलेल्या आहेत आणि फायनली माझं झालेलं आहे स्वयंपाक. आता तुम्ही म्हणाल की इथं मनी प्लांटच्या झाडामध्ये काय टाकते, तर डाळ तांदूळ धुतलेलं मी पाणी बाजूला करून ठेवते आणि रोज तर आपण वरण भात नाही करत. भात करते तर भाताचं पाणी मी माझे जे झाडं आहेत त्या सगळ्यांना टाकते, कारण भाताचं धुतलेलं पाणी, तांदळाचं धुतलेलं पाणी आणि डाळीचं धुतलेलं पाणी हे कुठल्याही झाडासाठी उत्तम फर्टिलायझर आहे. त्यामुळे तुम्ही पण नक्की ट्राय करा. माझं मनी प्लांट खरंच या गोष्टीमुळे ग्रोथ झालं आहे. मनी प्लांटला मी आठवड्यातून 2दा डाळीचं पाणी, आठवड्यातून 2दा आणि एकदा तांदळाचं पाणी असं मी देत असते, कारण आठवड्यातून 3दाच मी मनी प्लांटला पाणी देते, कारण त्याला जास्त गरज नाही लागत. दिवसाआड पाणी द्यायचं आणि खूपही नाही द्यायचं, थोडंच द्यायचं. चपात्या झाल्यात, वरणाला फोडणी दिली आणि त्यानंतर आम्ही जेवायला बसलो. माझं जेवण झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे जेवणाचा व्लॉग शूट करायचाच राहिला. ओमचं एकदम निवांत TV बघत जेवणं सुरू आहे. सो असा होता माझा आजचा दिवस आणि आजचा व्लॉग. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि एपिसोडची सिरीज सुरू ठेवायची आहे का ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटूया छानशा व्लॉगसोबत. बाय एव्हरीवन.